बायबल सांगत मी तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. आणि म्हणून या वर्षावर आम्ही विश्वास ठेवून म्हणतो की देवाने आमच्यासाठी अद्भुत चमत्कार केलेले आहे, एक मार्ग तयार केलेला आहे. देवाने आमचे प्रश्न सोडवलेले आहे. देवाने आमचे रोग आजार नाहीसे केलेले आहे. जोराने म्हणा आमेन, हालेलुया. अनेक वेळा मी शास्त्र वाचतो आणि मनुष्य बोलावा, एखादा अविश्वासना बोलावा तसा मी बोलतो. पण जो व्यक्ती शास्त्र वाचतो त्याची बोलण्याची पद्धत बदलते, त्याचं पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तो एखाद्या व्यक्तीला आजारी पडताना म्हणतो प्रभूने तुला आरोग्य दिलेलं आहे, हालेलुया. त्याचं बोलणं बदलतं. ज्यावेळेस आम्ही पाहतो एखादा व्यक्ती जर आजारी पडला, मनुष्य या नात्याने आम्ही रिपोर्ट पाहतो, पण या रिपोर्टपेक्षा वरचा एक रिपोर्ट आहे, येशूला बसलेल्या फटक्यानी आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. भाषा बदलते, पाहणं बदलतं. लोकांची रिलेशनशिप मध्ये आपोआप आमच्यामध्ये चेंजेस येतात. आणि मला तुम्हाला सांगू द्या की आमच्याद्वारे लोक आशीर्वादित होतात. म्हणून तुम्ही चालता बोलता तुमचं चालणं बोलणं एखाद्या शुभवर्तमानासारखं होतं. तुमचं जगणं हे शुभवर्तमानासारखं होतं. तुम्ही चालते बोलते शुभवर्तमान आहे असं पेत्र म्हणतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज आम्हाला ते बदललेलं जीवन पाहिजे. जुनं ते सगळं होऊन गेलंय, जुनं जीवन प्रभूने संपवलंय आणि आता मला जे जीवन देवाना दिलेलं आहे ते विजयी जीवन आहे, ते आशीर्वादित जीवन आहे. मला विश्वास ठेवायचा की माझ्या सगळ्या समस्या देवाने सोडवलेल्या आहे. जगाने माझे मार्ग बंद केले हरकत नाही, देवाने माझ्यासाठी मार्ग तयार केलेला आहे. डॉक्टर सांगतात की अशा अशा प्रकारचा आजार तुला झालेला आहे, पण माझा विश्वास आहे की त्या आजाराला येशू ख्रिस्ताने बरं केलेलं आहे. कॅन्सर एक नाव आहे, ट्युबरक्युलोसिस नाव आहे, टीबी हे नाव आहे, त्यानंतर एड्स हे नाव आहे. अनेक नावं या जगामध्ये आहेत रोगांचे, पण या सर्व नावापेक्षा मोठं नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. म्हणून ज्यावर आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो अशक्य गोष्टी शक्य होतात. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो जिथं सगळं संपलेलं आहे तिथं देव मार्ग तयार करतो. आणि त्याचप्रमाणे हिजकियाच्या बाबतीत झालेलं आहे की अश्शूराच्या राजाने सनहेरीब याने या हिजकियाला एका बंदरामध्ये पाठवलं, अपमानात ठेवलं, अप्रतिष्ठित ठेवलं, गुलामगिरीमध्ये ठेवलं, लाचारीमध्ये ठेवलेलं आहे, अशक्तपणामध्ये ठेवलेलं आहे. हिजकिया म्हटलं आता कोणाकडे जाऊन काही फायदा नाही, मला फक्त देवाकडे गेलं पाहिजे. अनेक लोक प्रश्न येतात त्यावेळेस ते देवापासून पळतात. प्रश्न काय, एवढ्या प्रार्थना करून काय झालं, चला पळा देवापासून. अनेक लोक प्रॉब्लेम आले तर देवापासून पळतात, पण हिजकिया देवाकडे पळाला, देवाकडे तो धावला आणि त्याला उत्तर मिळालं. देवाने त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला दिलं, हालेलुया. म्हणून तुम्ही ज्या संकटात आहात, कदाचित अडचणीमध्ये आहात, प्रभूकडे वळा, प्रभूकडे फिरा, प्रभूचा धावा करा, प्रभूच्या समीप जा. मला माहित आहे की तुमचं उत्तर इकडं किंवा तिकडं नाही, प्रभूच्या पायाजवळ आहे, प्रभूच्या चरणाजवळ आहे. म्हणून अनेक लोक अनेक गोष्टीमध्ये ऍक्टिव्ह असतात, परंतु प्रार्थना करण्यामध्ये कमी पडतात. पुष्कळ गोष्टी ऍक्टिव्ह असतात, प्रीचिंग करण्यामध्ये ऍक्टिव्ह असतात, त्यानंतर चर्च इतर प्रोग्राममध्ये, विशेषतः आता ख्रिसमस आहे, मग काय डेकोरेशन किंवा काय, सगळे तरुण मंडळी इतके ऍक्टिव्ह होतात. पण जर मी बायबल पासून जर व्हॅल्युएशन केलं किंवा देवाने केलं तर या गोष्टीला फक्त 0 मार्क आहे. ते चांगलं आहे, पण त्याने धार्मिकता मिळत नाही. आज सकाळीच आम्ही एक वचन वाचलं फार सुंदर, आणि योबाचं पुस्तक याचा 35वा अध्याय 7वं वचन कुठतरी मोठ्याने वाचेल, 6-7 योबाचं पुस्तक
35 अध्याय आणि 6 आणि 7. तू पाप केले तर देवाचे काय जाते? देवाचे काय जाते? तुझे अपराध बहुत असले तर त्याचे काय बिघडणार? देवाचे काय बिघडणार? हालेलुया. या ठिकाणी आपल्या धार्मिकतेला इतका उंच करतो आणि त्याला वाटतं माझी धार्मिकता खूप उंच आहे. पण तू मला सांगू द्या की त्याचा मला काय फायदा? तुलाच फायदा आहे. जर तू चांगला वागला तर तुझी मुलं चांगली वागतील. कोणाचा फायदा आहे? माझाच. जर मी कोणाला मदत केली तर ते पण दुसऱ्या कोणाला मदत करतील. कोणाचा फायदा आहे? आमचाच. देवाला काय फायदा आहे? देवाला फायदा तेव्हा होईल ज्यावेळेस तुम्ही आपलं जीवन प्रभूला समर्पित कराल. म्हणून ऍक्टिव्ह असणं याला आमच्या मंडळीमध्ये महत्व आहे, कारण त्याने आमच्या बऱ्याच गरजा भागवल्या जातात. ते मंडळीसाठी चांगलं आहे. पण देवाला मी काय देत नाही. पण देवाला मी त्यावेळेस देतो ज्यावेळेस मी एक आत्मा ख्रिस्तासाठी जिंकतो, त्यावेळेस मी देवाला काहीतरी देतो. ज्यावेळेस मी सुवर्तमान करतो त्यावेळेस मी देवाला देतो. ज्यावेळेस मी उपासना करतो देवाला देतो. ज्यावेळेस मी प्रार्थना करतो देवाला देतो. कारण ते जीवन देवाने जगण्यासाठी आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. सुवार्ता सांगतो त्यावेळेस मी देवाला काहीतरी देतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या की बायबल सांगते घेण्यापेक्षा देणे बरे. आम्ही देवाकडून खूप घेतो. नोकरी घेतो, त्यानंतर आम्ही लेकरांचं शिक्षण घेतो, प्रवास घेतो, सगळं घेतो. पण देवाला द्या, त्याची उपासना करा. उपासना केल्याने आपण देवाला काहीतरी आपल्यातून देतो. ओठाचं फळ स्तुतीचा यज्ञ आपण देवाला देतो. हालेलुया. सुवार्ता गाजवा, त्याद्वारे आम्ही देवाच्या ऋणामध्ये राहतो. देवाला आम्ही काहीतरी देतो. हालेलुया. ज्यावेळेस मी प्रार्थनेला बसतो त्यावेळेस देवाला आनंद वाटतो. त्यावेळेस आमच्यातून जो धूप तयार होतो तो देवापर्यंत जातो. हालेलुया. प्रार्थनेचा धूप देवाकडे जातो. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण देवाला दिलं पाहिजे. तर या ठिकाणी योबाने आपले प्रॉब्लेम सगळे देवापुढे मांडले. आणि देवा असाचा प्रॉब्लेम आहे, कशी सुटका मला होणार मला माहित नाही, तुला माहित आहे. हे सगळा प्रश्न मी तुझ्या पायाजवळ ठेवलेला आहे. आता तुला काय करायचं ते कर. आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली. हालेलुया. आपण वाचूया दुसरे राजे याचा 19 अध्याय 21 वचन. तर त्याच्याविषयी परमेश्वर वचन बोलला आहे ते हे, सियोनाची कुमारी तुला तुच्छ लेखिते व तुझा उपहास करते. यरूशलेमाची कन्या तुला पाठमोरे झालेले पाहून आपले मस्तक हलविते. आमेन. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की त्याला जे देवाने आशीर्वादित केलं होतं, वास्तविक पाहता हिजकिया राजा हा जगामध्ये इस्रायल लोकांमध्ये सगळ्यात मोठा राजा, की त्याच्या आधी कोणी झाला नाही, नंतर कोणी झाला नाही असं बायबल शिकवतं. तो आहाजाचा पुत्र आहे. आहाज हा देवाच्या दृष्टिकोनातून वाईट ते करत होता आणि त्याच्या पोटी हा हिजकिया जन्मास आला. तर बायबल सांगतं की त्याने आहाबाप्रमाणे केलं नाही, त्याने दाविदाप्रमाणे केलेलं आहे. दाविद हा धार्मिक देवाचा मनुष्य आहे आणि म्हणून त्याने देवाने त्याच्या जीवनात कार्य केलं आणि तो आपल्या बापाप्रमाणे वागला नाही तर दाविदाप्रमाणे वागला. दाविदाप्रमाणे काय वागला तर तो प्रार्थना करणारा होता. प्रार्थना करणारे लोक यांचं स्थान देव नेहमी उंचावर ठेवतो. हालेलुया. जे प्रार्थना करतात ते नेहमी उंच केले जातात. हिजकिया प्रार्थना करणारा व्यक्ती होता म्हणून देवाने त्याला अति सर्व राजापेक्षा उंच असं केलेलं आहे. हालेलुया. त्याला काही लोकांनी संतांनी म्हटलं ही इज अ मॅन ऑफ प्रेयर. तो प्रार्थना करणारा व्यक्ती आहे आणि म्हणून जेव्हा त्याला संकट आलं तो इकडे तिकडे हलला नाही, तो डायरेक्ट प्रार्थनेच्या द्वारे देवाकडे गेला. देवाला आपली समस्या सांगत आहे. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, कोणत्या अडचणीत आहे मला तुम्हाला माहीत नाही, परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही आपला प्रश्न देवाकडे नेला तर उत्तर मिळणार आहे.
प्रार्थनेची सवय ठेवा. प्रार्थना करण्याचं मन धारण करा. प्रार्थनेमध्ये देवावर विश्वास ठेवा. प्रार्थना समज बुद्धीने करा, आत्म्याने करा. कारण प्रार्थना करणारा व्यक्ती हा विजयी असतो. देव त्याला नेहमी विजयी करतो. त्याच्या पुढे शत्रू कधीच उभा राहू शकत नाही. मला माहिती की ज्या ज्या लोकांना जे प्रार्थना वीर होऊन गेले, या जगातले लोक त्यांना घाबरत होते, कारण ते प्रार्थना करणारे लोक आहेत. मला आज मंडळीचा पालक येणार, त्यांनी तुम्हाला सांगू द्या की आम्ही निरंतर प्रार्थना करा, विश्वासाने प्रार्थना करा. देवाच्या पायाजवळ जाऊन नम्रतापूर्वक नम्र होऊन तुम्ही विश्वासाने प्रार्थना करा. देव तुमची प्रार्थना ऐकेल असं पवित्र शास्त्रात. अनेक लोकांना धर्माचरण करायला आवडतं म्हणून प्रार्थना करायला नाही आवडत. काही लोकांना मोठमोठे प्रोजेक्ट जर दिले ते पूर्ण करतात, परंतु ते प्रार्थना करत नाही. म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, कोणी मनुष्य आपल्या प्रार्थनामय जीवनापेक्षा मोठा नाही, मग तो कोणी का असेल. म्हणून निरंतर प्रार्थना करा. प्रार्थनेवर तुम्ही विश्वास ठेवा, विश्वासाने प्रार्थना करा. विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते असं देवाचं शब्द. आणि म्हणून आपण निरंतर प्रार्थना, बसता उठता, सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा जेव्हा संधी मिळेल प्रार्थना करा. कारण देव प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचा आदर करतो. त्याच्यासाठी तो पहिल्यांदा उभा राहतो. हिजकिया राजा त्यापैकीच एक आहे. तो प्रार्थना करणारा व्यक्ती आहे. म्हणून जेव्हा जेव्हा त्याच्या जीवनात संकट आलं, तो कोणाकडे गेला नाही, तो देवाकडे धावला, देवाकडे प्रार्थना केली आणि त्याच्या प्रार्थनेचं त्याला उत्तर मिळालं. हालेलुया. मला एक वचन या ठिकाणी सांगू असं वाटतं, पण वाचूयात. स्तोत्रसंहिता याचा 34वा अध्याय 4 ते 6 आपण वचन वाचूयात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. आमेन. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने मला सर्व भयातून मुक्त केलं. पुढे. ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाही. आमेन. जो कोणी ख्रिस्ताकडे पाहतो त्याला लज्जित आणि फजित तो कधीच होणार नाही. जो कोणी देवावर विश्वास ठेवतो, लोक हरतील, तो हरणार नाही. म्हणून प्रार्थनामय जीवन हे ख्रिस्ती जीवन आहे. प्रार्थनेच्या द्वारे पवित्र आत्मा आमच्यातून कार्य करतो. हालेलुया. प्रार्थनेच्या द्वारे बंद दरवाजे उघडले जातात. हालेलुया. प्रार्थनेमुळे सैतानाला त्याचा जो आमच्यावर हल्ले करतो ते परतावले जातात. सैतानाचा तर देवाने नाश केलेलाच आहे. आता फक्त काही हल्ले तो करतो आम्हाला भयभीत करण्यासाठी, ते सुद्धा देव परतावून लावतो. प्रार्थना करा. आम्ही अनेकांकडून प्रार्थना करून घेतो. पालसाहेब माझ्यासाठी प्रार्थना करा, पालसाहेब माझ्यासाठी प्रार्थना करा, एल्डर माझ्यासाठी प्रार्थना करा. त्या अमक्या सेवकाने माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली, त्याचा गर्व पण आम्हाला कधी होतो. पण मी प्रार्थना करतो काय? माझी प्रार्थना देवाला ऐकायची आहे. तो म्हणतो मी नम्र होऊन तुम्ही जर मजकडे वळाला आणि प्रार्थना केली तर तुमच्या देशातले क्लेश मी नाहीसे करेल. हालेलुया. म्हणून मागच्या वेळेस मी सांगितलं, मोरीचा दाना बना. हालेलुया. टरबूज बनू नका, मोरीचा दाना बना. नम्रता याच्यामध्ये इतकी पॉवर आहे की त्याच्यापासून एक सुंदरसा जीव निर्माण करतो देव. एक सामर्थ्याची कृत्ये देवाची आम्हाला पाहायला मिळतात आणि त्याच्या छायेमध्ये अनेक लोक सावलीमध्ये राहतात. धार्मिकाच्या द्वारे जगाला आकर्षित केलं जातं. जग अशा लोकांकडे वळतं, देव त्यांना वळवतो. कारण त्याच्याजवळ जी नम्रता आहे, त्याच्यामुळे जो मोठा वृक्ष तयार झालेला असतो तो त्यालाच नव्हे तर त्या सर्व पक्ष्यांना राहण्याची जागा मिळते. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज मला तुम्हाला सांगू द्या की आपण आजपासून निर्णय करूया. झालं ते झालं. प्रभू आज मी निर्णय करतो, मी रोज प्रार्थना करील. हालेलुया. रोज प्रार्थना करील.
पुष्कळ असे लोक आहेत की ते पुष्कळ ॲक्टिव्ह आहे, मिळाला त्याच्याविषयी आनंद वाटतो, पण प्रार्थनेची जागा ते कधीच घेऊ शकणार नाहीत. आम्ही जी देवाला देतो ती जागा जगात कशालाही मिळू शकत नाही. ती सर्वश्रेष्ठ जागा आहे. काही लोक सामाजिक कार्य करतात, ते समाजासाठी होतं, देवासाठी काय आहे. काही काही लोक फार दानशूर असतात. जो दानशूर होतो त्याला देव भरपूर देतो. कोणाचा फायदा होतो? त्याचाच होतो. देवाला काय जातं? पण ज्यावेळेस मी देवाच्या वचनातून मार्गदर्शन घेतो, ज्यावेळेस मी प्रार्थना करतो, विशेषतः उपासना करतो, सुवर्तमान या जगाला सांगतो, ती गोष्ट गणली जाते. देव त्याची गणना करतो. म्हणून अनेक लोक अंधकारात आहे, त्यांचा खोटा विश्वास आहे की ऍक्टिव्हिटीज पुष्कळ करतात म्हणून ते ऍक्टिव्ह मेंबर आहे. नव्हे, जर ते देवाच्या वचनाला, सुवार्ता कार्याला, प्रार्थनेला, उपासनेला, एकत्र येण्याला महत्त्व देतात, ती गोष्ट गणली जाते. त्याचा फायदा तुम्हाला होणारच होणार. देव त्याच्या बदल्यात आकाश कपाट खोलून पुरून इतका मोठा आशीर्वाद तो तुम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी या हिजकियाविषयी असं म्हटलेलं आहे की तो प्रार्थना करणारा व्यक्ती, त्याचं जीवन हे प्राप्तमय जीवन. हालेलुया. आज तुम्हाला आणि मला हा धडा घ्यायचा आहे हिजकियाकडनं की तुम्हाला आणि मला प्रत्येक गोष्टीसाठी देवाकडे प्रार्थना करायची आणि वाट पाहायची. विश्वास ठेवा, तुम्ही केलेल्या प्रार्थनेचं तुम्हाला उत्तर मिळणारच आहे. हालेलुया. देव तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार करणार. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू दे की असं सर्व घडलं आणि मग देव म्हटलं की मी तुझी प्रार्थना मी ऐकलेली आहे, तुझा उपवास झाला. वास्तवात सियोनाच्या कन्या, राजा जर पराक्रमी असेल त्याच्या खाली मांडून घाल, राजासमोर अशा खाली मान घालून जा, नम्रतापूर्वक राजाचं रिस्पेक्ट करतात. पण हिजकियाची परिस्थिती अशी झाली, इतका लाचार झाला की ते यरूशलेमेच्या कन्या सुद्धा त्याला भाव द्यायला तयार नाहीत. तो आला तरी इकडं आला तर तिकडून निघून जायचे. आणि म्हणून जो अपमान हिजकियाचा झाला त्याच्याबद्दल त्याने देवाकडे प्रार्थना केली, प्रभू हे काय, मला याच्यातून सोडव. आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली. तो काय म्हणतो माहिती का, हिजकिया सनहेरीब याला सांग, तू जसा देवाच्या दासावर वागलास, तुला माहित आहे का तू कोणाची निंदा केलेली आहे. आपण कधी कधी असं म्हणतो नाही का, तू कोणावर बोलतो तुला माहिती आहे का. विशेष करून बाप लेकरांना नेहमी म्हणतात, लेकरं जर जास्त बडबड करायला लागले, तू कोणाशी बोलतोस. परमेश्वर हिजकियाच्या द्वारे सनहेरीबला सांगतो, तू कोणाशी बोलतोयस. ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली, ज्याने समुद्र नद्या निर्माण केल्या, ज्याने समुद्रातून कोरडी भूमी तयार केली, त्याच्याशी तू बोलतोस. वाचूयात आपण दुसरे राजे याचा 19वा अध्याय आणि 22 वाचू. तू कोणाची निंदा केली, तू कोणाची निंदा केली हे सनहेरीब, आता मी तुला सांगतो, माझ्या दासाला पुष्कळ त्रास दिला झालाय, आता माझ्याशी बोल. तो परमेश्वर त्या सनहेरीबला सांगतो, तू कोणाशी बोलतोयस, तू कोणाची निंदा केलीस. पुढे, कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केले. कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केले, माझ्या विरुद्ध. तुला माहितीये का तू काय बोलतोस ते, कोणाविषयी बोलतोस. मी सेनाधीश परमेश्वर आहे, सर्व सत्ता, अधिकार, ताकद ज्याच्यामध्ये आहे तो मी देव आहे. तू कोणाची निंदा केली. पुढे, कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोललास. कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोलला. काय ताठ आला तुझ्याजवळ. तुला माहिती आहे का त्या मिस्राचा ताठा मी कसा उतरवलाय. याच्या आधी मिस्र देशात काय घडलं तुला माहिती आहे ना. त्यांच्यासाठी मी तांबडा समुद्र दुभागला, माझ्या लोकांसाठी. तू त्याच्याशी बोलतोस.
पुढे कोणावर आपल्या भुवया चढवल्या. आमेन. कोणाच्या आपल्या भुवया चढल्या. ज्यावेळेस गर्विष्ठ लोक बोलतात तर त्या भुवया चढवून चढवून बोलतात. बिचारे नम्र लोक खाली मान घालून बोलतात. तो म्हणतो माझ्या दासावर, तो म्हणतो नाही का हिजकियाला की तुझं सगळं जे कर आहे सगळं सगळं मला दे. आणि हिजकिया बिचारा सगळं देतो, त्याच्याजवळ काही शिल्लक राहत नाही. सगळा खजिना तो खाली करतो, सोनं नाणं खाली करतो, सगळंच्या सगळं सेनहेरीबला देऊन टाकतो, काही शिल्लक राहिलं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि अशा वेळेस पुन्हा एकदा तो कर घेण्यासाठी पुन्हा येतो. आता याच्याजवळ काही शिल्लक नाही, देण्यासारखं काही राहिलंच नाही. तेव्हा तो त्याच्याशी टाठवाणीने बोलत आहे, भुवया उंच करून करून बोलत आहे, त्याच्या देवाविषयी दुर्भाषण करत आहे, हिजकियाच्या देवाची निंदा करत आहे. हे देवाला आवडलं नाही. आणि तो म्हणतो हे सेनहेरीब तू कोणाशी बोलतोस, कोणासाठी आपल्या भुवया उंच केलेल्या आहेत. मला तुम्हाला सांगू की जोपर्यंत तुम्हाला सैतान त्रास देण्याचा प्रयत्न करतो, देव गप्प राहणार नाही. काही लोक म्हणतात मी फार त्रासात आहे, मी फार कष्टात आहे, मी फार संकटात आहे, मला सोडवणारा कोणी नाही. पण त्यावेळेस तुम्ही देवाची मूल या नात्याने देव तुमची बाजू घेणार आहे, देव तुमच्या वतीनं लढणार आहे. हालेलुया. तर मला तुम्हाला सांगू द्या की कोणतंही बंधन असेल देवाजवळ मार्ग आहे. कोणी तुमच्यावर चालून असाल तरी देवाजवळ मार्ग आहे. मला माहिती आहे की वयाच्या 25व्या वर्षी या हिजकियाने आपला राज्यकारभार हाती घेतला, तेव्हापासून फक्त देवाच्या दृष्टिकोनातून चांगलं ते त्याने केलं असं लिहिलंय. हिजकियाने देवाच्या दृष्टिकोनातून जे चांगलं ते त्याने केलं. त्याच्या बापानं नाही केलं, आजानं नव्हतं केलं, त्यानं केलेलं आहे. काय केलं तर मागच्या वेळेस सांगितलं की त्याने उच्च स्थाने काढून टाकली, त्याने ते पितळेचा सार्प चुरा चुरा करून टाकला. हालेलुया. मला तुम्हाला सांगू द्या की पितळेचा साप हे त्यावेळेस लागणारं एक हिलिंग आरोग्य. चावला का आणा द्यायला माझ्याकडे, पितळेच्या सापाकडे पहा, झाला बरा. ते पितळेचं साप त्यावेळेस असणारं आरोग्य देवाने पुरवलं होतं. आता मेडिकल शॉपच्या वेळेस जवळ आता ते साप दाखवतात ना मेडिकलमध्ये, असा साप ते मोशेने उंच केलेलं आहे. मात्र मला तुम्हाला सांगू द्या, आता साप नाही, आता येशू आहे. म्हणून ज्याने त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले. हालेलुया. मोशेने जर असा अरण्यात सर्प उंच केला, तुम्ही काय करा, उंच करा. हालेलुया. का मोशेच्या सापाला उंच करा, तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच करा, राष्ट्रे तुमच्याकडे येतील. हालेलुया. प्रेज. आपण टाळ्या वाजू यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे सगळं झालं, देवाने त्या सेनहेरीबला ठणकावलं, त्याला एकदम वाघ झाला होता, त्याला एकदा बिली मांजर झाला. कारण देव त्याशीच बोलला. कोणाशी बोलतोयस, खाली मान कर. देवाच्या दासांनो, तुम्हाला देवाने इतकं सामर्थ्य दिलेलं आहे की तुमच्या पुढे उंच भोवया करण्याचा अधिकार कोणालाच नाही. तुमच्याविषयी अपशब्द बोलण्याचा अधिकार कोणाला नाही, कारण तुम्ही देवाचे लोक आहात. हालेलुया. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं की तू कोणाशी बोलतो. आणि त्यावेळेस परमेश्वराने सांगितलं की मी तुझ्या नाकामध्ये व्यसन घातलेली आहे. कोणाच्या नाकात व्यसन घालतात? बैलाच्या. व्यसन घातलेली आहे. व्यसन घातल्यामुळे बैल किती पैलवान असू द्या, व्यसन त्याला वळवते. इकडं चल, इकडं तिकडं चल, थांब. तसं सैतानाच्या नाकात आता व्यसन आहे. तुमच्या विरुद्ध त्याने काही तक्रार केली तर देव म्हणतो तिकडं जाऊ नको, इकडं चल. त्याला देवाचा अधिकार मानावा लागतो. व्यसन म्हणजे देवाने दिलेला अधिकार. म्हणून तुमच्या विरुद्ध शत्रू
एक मार्गाने आला तर देव त्याला 7 मार्गाने पळून लावणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुझ्या पुढे उभा शत्रू डोंगरासारखा असला, भिवू नको, मी तुझ्यावर आहे. मी सैतानाच्या नाकामध्ये व्यसन घातलेली आहे. हालेलुया. बैल तगडा दिसेल पण नाकात व्यसन आहे. सैतान कदाचित रूप धारण करतो, भीती दाखवतो, पण लक्षात घ्या त्या सैतानाच्या नाकामध्ये देवाने वधस्तंभावर विजय मिळून व्यसन घातलेली आहे. हालेलुया. म्हणून सैतानाला भिवू नका, देवाचा धन्यवाद करा. तुमच्यावर संकट येते, घाबरू नका, देव तुम्हाला सोडवणारच आहे. शत्रू तुमच्या विरुद्ध काहीतरी बकवास करत असेल, घाबरू नका, कारण त्या शत्रूला देवाने धमकावलेला आहे. तो शत्रूला म्हणतो, त्या दासाला तू जो छळलंस ना, त्याच्याद्वारे तू कोणाशी बोलतोय लक्षात ठेव. त्या दासाच्या बाजूनं मी उभा आहे. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी कोणाला भिणार. हालेलुया. शत्रू किती मला डचू द्या, पण माझ्या पक्षाचा सेनाधीश परमेश्वर आहे. तो मला ठिकठिकाणी, कोणत्याही ठिकाणी मला विजयीच करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फक्त देवावर विश्वास ठेवा, आपल्या स्वतःवर नव्हे. योब सांगतो त्याप्रमाणे आपल्या धार्मिकतेवर नव्हे, तर देवावर विश्वास ठेवा. तो देव तुम्हाला विजय देणार आहे. फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, भिवू नका, देवावर विश्वास ठेवा. घरगुती समस्या आहेत, कधी कधी नवरा बायकोच्या, कधी कधी आता तर लेकरांच्या सुरू झाल्या समस्या. पूर्वी नव्हत्या एवढ्या समस्या. असे लेकरं बिचारे खाली मान घालून आईवडिलांच्या मागं जातात. आता मात्र अशी ताटमाने जातात सध्याशी. अशा समस्या आहेत काय? देवाकडे वळा, देवाकडे प्रार्थना करा. देव तुमच्या घराला सुधरवणार आहे, देव तुमचं घर बदलणार आहे, असं परमेश्वर म्हणतो. हालेलुया. प्रार्थना वीर व्हा आणि पहा, देव युद्ध करत आहे, देव चमत्कार करत आहे. आणि हे सगळं झालं आणि तो सेनहेरीब त्याच्यावर चालून आला आणि त्याने पाहिलं की रात्री एक मोठं तळं होतं, त्या तळ्याच्या आतमध्ये यायची हिंमत नाही. अहो सैतान किती किती पराक्रम करू द्या, तो आमच्यापर्यंत येऊ शकत नाही. तो रात्रीच्या रात्री त्याचा जो लीडर आहे तो म्हटला आपण रात्री त्या तळ्याजवळ थांबूया आणि मग आपण सकाळी जाऊ. तिथून तो निरोप पाठवतो हिचक्याला. त्याची हिंमत आहे का हिचक्याकडे येण्याची? किती प्रॉब्लेम करू द्या, पण सैतान तुम्हाला घाबरतो हे लक्षात ठेवा. किती समस्या येऊ द्या, पण लक्षात ठेवा की सैतान तुमच्या त्याची हिंमत आहे की त्याने तुमच्यापुढे हजर राहावं किंवा तुम्हाला भेटावं. आणि म्हणून त्या ठिकाणी देवा म्हटला काही काळजी करू नको, मी ज्या वाटेने हे सेनहेरीब आलेला आहे त्याच वाटेने त्याला पुन्हा नेईल. कारण मी त्याच्या नाकात काय घातली? तो आला इकडे, पण इकडे त्याच्या नाकात व्यसन घातली. आणि मग रात्रीतून त्याच्या सगळ्या सैन्याने छावणी दिली आणि भीतीदायक बातमी या हिजकियाला सांगितली. आणि हिजकिया म्हणतो, हे देवा तू ऐकतोस ना, तू काहीतरी चमत्कार कर. देवाने चमत्कार केला आणि रात्रीतून एक देवदूत पाठवला. किती किती किती? एक. आणि मेले मात्र 1,85,000 लोक. हालेलुया. तसं देवाजवळ एक देवदूत नाही, हजारो देवदूत आहे. मग किती लोक मरतील? आखी पृथ्वी मरून राहील, एकही जीव राहणार नाही. म्हणून माणसावर भरोसा ठेवू नका. तो भूकंप झालाय म्हणून मेले त्याच्यावर भरोसा ठेवू नका. देवाजवळ असं काही सैन्य आहे, त्याच्याजवळ या भूतलाला शुद्ध करण्याची, नवीन पृथ्वी निर्माण करण्याचं सामर्थ्य देवाजवळ आहे. नवे आकाश, नवी पृथ्वी. कारण एक दूतच्याद्वारे देवाने 1,85,000 लोकांना मारून टाकलंय. वाचू ते वचन 19 अध्याय 35 वचन. त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोटातले 1,85,000 लोक मारले. 1,85,000.
एक देवदूताला पाठव, जा रे तू एकटा निपटत्या, तू एकटा जा, तुला मी त्यांच्याकडे पाठवतो. त्या एका देवदूताने 1,85,000 मारले. आणि सकाळी जो तो अशुराचा राजा आणि त्याचे लोक उठतात, पाहतात तो इकडं प्रेत आहे, तिकडं प्रेत आहे, तिकडं प्रेत, सगळं लोक प्रेतच प्रेत आहे. ते लोक घाबरले आणि जे यरूशलेमेकडे जायला निघाले ते माघारी फिरले आणि कुठं गेले? निनवेला गेले. निनवेला त्याला वाटलं की आपण प्रार्थना करूया. हा हिजकिया ना प्रार्थना करतो, चला आपण प्रार्थना करूया. हिजकिया त्याच्या देवाची करतो, आपण आपल्या देवाची करूया. म्हणून ते मंदिरात गेला आणि निनवेच्या मंदिरात प्रार्थना करत असताना निनवेचा एक मनुष्य आला आणि त्याच ठिकाणी त्या राजाला देवाने मारून टाकलं. त्याने त्याला मारलं. हालेलुया. ज्या वाटेने आला देव त्याच वाटेने तो त्याला शत्रूला पाठवून देईल. तुमच्यावर हल्ला येईल, 120च्या स्पीडनं येईल, 1000 स्पीडच्या द्वारे तो निघून जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संकट नेहमी असं हळू हळू, ती मांजर कशी चालते ना हळूहळू, तो वाघ पण कसा हळू चालतो. संकट नेहमी हळू तुमच्याकडे येतं, पण देवाच्या सामर्थ्याने तेच शत्रू सैन्य आणि सगळीकडे मोठ्या स्पीडनं धावत पळतं. वाट फुटेल तिकडं देव त्याला नेतो. आमेन. म्हणून संकटाकडे पाहून घाबरू नका. तुमच्या पैशावर काही संकट आलंय काय? तुमच्या आरोग्यावर संकट आलंय काय? तुमच्या घरावर संकट आलंय काय? तुमच्या लेकरावर संकट आलंय काय? तुमच्यावर काही संकट आलंय काय? भिवू नका. ज्या वाटेनं आलं देव त्याला त्याच वाटेने पळवून लावणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मोठा विजय देवाने दिला. आणि इतिहासाच्या पुस्तकात सांगितलं, एशियाच्या 37 मध्ये पण सांगितलेलं आहे. हे ऐकल्याबरोबर आजूबाजूचे सगळे लोक, हा मोकळा झाला, सगळे लोक मोकळे झाले. तुम्ही जर सुवार्ता ऐकली, सगळे लोक सुद्धा सुवार्ता ऐकतील. हा हिजकिया संकटातून सुटला, पण त्याच्याबरोबर बाकीचे राष्ट्र पण संकटातून सुटले. तुमच्यामुळे हे शहर आशीर्वादित होणार आहे. तुम्ही असं नुसतं निकामी इथं बसलेलं नाही, तुमच्यामुळे या शहरामध्ये देवाने कार्य करायला सुरुवात केलेली आहे. या राष्ट्रामध्ये देवाने कार्य करायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून हिजकिया राजा मेला, बाकीचे सगळे लोक आशीर्वाद झाले, राजे आशीर्वाद झाले. आणि त्या सगळ्यांनी मिळून या हिजकीला काही प्राइजेस दिले, सोनं दिलं, पैसा दिला, मोठमोठ्या किमती वस्तू. बघता बघता हिजकिया राजा अचानक श्रीमंत झाला. कारण बाकीच्या सगळ्या राष्ट्रांनी त्याला गिफ्ट दिली. आणि ती गिफ्ट म्हणजे आमच्यासारखी छोटी नसते. कधी कधी ना बॉक्स मोठा असतो आणि गिफ्ट छोटी असते, असं आम्ही करतो. पण मला तुम्हाला सांगते की सगळ्या राजाने कितीतरी किलो सोनं, कितीतरी चांगले वस्त्र, कितीतरी धान्य या राजा दिलं. बघता बघता कोठारे अपुरी पडायला लागली. पुरवून उरेल इतका मोठा आशीर्वाद मी तुम्हाला देतो की नाही याची प्रचिती घेऊन पहा. आमेन. म्हणून जो कोणी देवाला दान देतो ना, दान देतो म्हणजे गिफ्ट देतो, तर मला सांगू द्या की तुमची कोठारे देव भरून काढणार आहे. सगळ्या लोकांनी दान आणली, त्याची कोठारं भरली. त्याला वाटलं की माझ्यासारखा श्रीमंत या भूतलावर कोणीच नाहीये. आणि बघता बघता की हिजकिया राजा उन्मत्त झाला. आता त्याला एवढी कोठारं भरली, त्याने कमवली का काय? कशी मिळाली? गिफ्ट. लोकांनी गिफ्ट दिल्या, पण त्याला वाटलं मीच कमवलंय. मग त्याला ज्याला गिफ्ट मिळतात तो कधी तो गर्विष्ठ नाही होतो, नम्रच राहतो. पण हिजकियाला वाटलं मी गर्विष्ठ. तो उन्मत्त झाला, हे माझं एवढी कोठारं भरलेली आहे. कधी कधी देव देतो आणि गर्विष्ठ मनुष्यच होतो.
देव मला आधी तर देवा मला चांगली नोकरी मिळू दे, मी गुडघ्यावर जातो, प्रार्थना करतो, देवा माझा तुझ्यावर विश्वास होतो, मला चांगली नोकरी मिळू दे. एकदा मिळाली की तो मनुष्य गर्विष्ठ होतो. पण ती नोकरी त्याला देवाच्या कृपेने मिळाली हे तो विसरून जातो. जो बिझनेस तो करतोय तो देवाच्या कृपेने त्याला मिळालेला आहे. आणि पुन्हा मी नेहमी देवावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याची सगळी कोठारं भरली आणि तो गर्विष्ठ झाला. परिणाम काय झाला? 2 राजे 20 अध्याय 1 वचन. त्या समय हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. एवढा मोठा विजय दिला, एवढं संपत्ती मिळाली, इतकी कोठार भरली, पण हिजकिया राजा मात्र मरायला टेकला. आता संपत्ती मोठी आहे का जीवन मोठं आहे? पण लोक संपत्तीला जास्त महत्त्व देतात. म्हणून ख्रिस्तामध्ये आहात तुम्ही, गरीब आहात, पण तुम्ही स्वर्गीय श्रीमंतीने भरलेले आहात. हालेलुया. माझ्याजवळ खूप प्रॉब्लेम आहे, काय हरकत नाही, देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. स्वर्गीय संपत्ती देवाने मला दिलेली आहे. म्हणून अनेक लोकांचं लक्ष मनुष्यापेक्षा मनुष्यावर कमी, संपत्तीवर जास्त आहे, सोन्या नाण्यावर जास्त आहे, पैशावर जास्त आहे, बँक बॅलन्सवर आहे. पण मला सांगू द्या की येशू ख्रिस्ताला उंच करा, राष्ट्रे तुमच्याकडे येतील. देवाची स्तुती करा. पण हिजकियाने तसं केलं नाही. तो तर एक तर गिफ्टमुळे मिळालंय, जे त्याने कमवलं पण नाही, गिफ्टमुळे मिळालंय, आणि वर तो उन्मत्त झाला. देव म्हटला हे कुछ कामाचं. याला देव म्हणतो आता इथला प्रवास तिथला संपलाय, त्याला चला घेऊन जाऊ आपण. किती सांगितलं ह्याच्या डोक्यात काही घुसत नाही. अनेक वेळा देव आमच्याशी बोलतो, आम्ही ऐकत नाही, त्याच देव म्हणतो चला उचला याला. म्हणून देव काय बोलतो ते कान देऊन ऐका. कधी कधी देव माझ्या जीवनाविषयी बोलतो, माझ्या सवयीविषयी बोलतो, कधी कधी देव माझ्या विचाराशी बोलतो, कदाचित मी काय करायला पाहिजे हे तो बोलतो. नीट ऐका. शलमोनाने ऐकत होता पण बाहेर पडला नाही. शलमोन राजा शेवटच्या काळामध्ये अनेक बायका त्याने केल्या, त्याच्यामुळे त्याचा विश्वास कमी झाला. त्याने उच्च स्थानी त्या मंदिरामध्ये आणून ठेवली, मूर्त्या आणून ठेवल्या, सगळं काय झालं तरी देव त्याची बोलतो हा माझा मुलगा आहे, याला बाहेर यायला पाहिजे, याला बाहेर यायला पाहिजे. अनेक वेळा देव त्याच्याशी बोलला, होय देवा तू बरोबर आहे, मी खोटा आहे, तू बरोबर आहे, पण निघायला तयारच नाही आहे. म्हणून त्याचा शेवट वाईट झालेला आहे. कान देऊन ऐका. ज्याला कान आहे तो ऐको. दे तुमच्याशी काहीतरी बोलत आहे, तुमच्या जीवनासंबंधी काहीतरी बोलत आहे, तुमच्या विचारासंबंधी काहीतरी बोलत आहे, तुमच्या निर्णयासंबंधी काहीतरी बोलत आहे, तुमच्या बिझनेस संबंधी काहीतरी बोलत आहे. देव काय बोलतो ते ऐकायला लागा. तुमचा मार्ग देव आशीर्वादित करेल. तुमच्या पुढे तो अद्भुत मार्ग तयार करेल. आणि तो मरायला टेकला, तो मरणार. पण हिजकिया प्रार्थनेचा व्यक्ती आहे. यशाने सांगितलं तू मरणार आहे. असं का? चला मंदिरात. आणि त्या भिंतीकडे तोंड करून तो प्रार्थना करत आहे. इकडं सांगितलं यशा म्हणतो तू मरणार. अरे तू तर मनुष्य आहे. यशा ठीक आहे, देवाचा मेसेज दिला, आता तुझं काम संपलं, चल निघ. मी मरणार आहे, ठीक आहे निघ. आता मला काय करायचं मी ठरवतो. त्यातलं एकच गोष्ट करू शकतो, ती त्याला माहित आहे, ती म्हणजे प्रार्थना. हालेलुया. नाही तर आम्हाला यशाने सांगितलं असतं तर तिथंच खाली बसून रडायला लागलो असतो. पण तो म्हणतो ठीक आहे, तू सांगतो मी मरणार, मी आजारी पडलोय, आता मी मरणार, निर्वाणी रोग कर असं लिहिले तिथं. आणि सांगितलंय ठीक आहे, हा मेसेज मी ऐकतो, आता तुझं काम संपलं, आता माझं काय काम आहे ते मला करू दे. आणि त्याने त्याचं काम केलं. तो देवाच्या पायाजवळ गेला, भिंतीकडे तोंड करून रडला, ओक्साबोक्षी रडला. बायबल सांगतं इतिहासाच्या पुस्तकात, आणि त्याने गोंताट नेसलं. गोंताट नेसणं म्हणजे नम्र होणं. गोंताट नेसणं म्हणजे देवाला उंच करणं.
हालेलुया. गोमतात देशाच्या द्वारे आम्ही देवाला शरण येतो असा त्याचा अर्थ आहे. आता काही लोक फक्त गोमताटच नेतात पण शरण जात नाहीत. नम्र झालेले देवा तो शरण झाला गेला. आता भिंतीकडे हात करून प्रार्थना करतो. आणि यशा गेला, जा म्हटलं की तो गेला. आज्ञाधारक काय गेला. तिथं रस्त्यावर त्या सेवनलवच्या चौकापर्यंत गेला असं पवित्र आत्मा यशावर आला आणि सांगितला, मी हिजकियाचं आयुष्य 15 वर्षांनी वाढवलेलं आहे. यशा तसाच मागे फिरला. किती आज्ञाधारक सेवक आहेत ना. कधी कधी पवित्र आत्मा मला काहीतरी सुचवतो पण मी ते करत नाही. हिजकिया त्याच्यावर यशिया त्याच्यावर पवित्र आत्मा आला आणि पवित्र आत्मा आल्याबरोबर तसाच माघारी फिरला आणि त्याला सांगितलं की आजपासून 3 दिवसांनी तू मंदिरामध्ये उपासना करायला जाशील. हालेलुया. रात्री संकटाने बिघाड केलं पण सकाळी उषा काळ झाला. सकाळी आशीर्वाद आले. काल प्रश्न होते, आज माझ्याजवळ उत्तर आहे. काल भीती होती, आज आनंदी आनंद आहे. म्हणून कालवर विश्वास ठेवू नका, आज मी तुझ्याबरोबर आहे असं परमेश्वर म्हणतो. आमेन. कालपर्यंत तू काय गमावलं, कालपर्यंत तुझ्यावर काय संकट होती, कालपर्यंत तुझ्यावर काय चिंता काळजी होती, आता ख्रिसमसाला काय करायचं काळजी येते अनेकांना. पण लक्षात ठेवा, देवावर विश्वास ठेवा, तो तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. तो तुमच्यासाठी चमत्कार करणारा. कसा करील माहित नाही. एवढ्या मोठ्या संदेशा एलियाला कावळ्याच्या द्वारे त्याने अन्न पुरवलं. कोणाच्या? आम्ही तर दारात सुद्धा उभा राहू देत नाही कावळ्याला. देतो का? हो सर. काही काही तो इतके घाबरतात की तो काव काव केला तर यांना वाटतं आमच्या घरात काहीतरी होणार आहे, ते हुसकून टाकतात. पण त्याच कावळ्याच्या द्वारे देवाने एवढ्या मोठ्या संदेश त्याला अन्न पुरवलं, त्याला जेवण घातलं. हालेलुया. आणि मी नेहमी सांगतो, आमचे सगळे कावळे काव काव म्हणतात, काव 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 काव. पण एलियाकडे पाठवलेला कावळा तोंडात मांस असताना मोठ्याने ओरडतो, खाव 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 खाव. हे मला लाळ गळली माझी. मांसाचा तुकडा तोंडात टाकलाय माझा आणि ते पण कावळ्याच्या तोंडात. सगळ्यात जास्त मांस कोणाला आवडतं? पण त्याला आज्ञा नाही, खाऊ नको, नुसतं चोशी धर. त्याला लाळ सुटायला लागली तरी खायचं नाही. म्हणून तो मोठ्याने असा म्हणतो, खाव, कारण लवकर माझी चोच मोकळी होणार आहे. तर मला सांगू द्या की किती ग्रीडी किंवा लोभी माणसाची तोंडात तुमचा आशीर्वाद असेल, देव त्या लोभी माणसाला सांगणार, तू खाऊ नको, हे माझ्या दासासाठी आहे. हालेलुया. हे जे तिला दिलंय ते माझ्या सेवकासाठी दिलेलं आहे. तू खायचं नाही कावळ्या, का बस, तोंड सुकडायची नाही. तुमच्या शत्रूच्या तोंडात सुद्धा तुमचे आशीर्वाद आहेत. त्याला शत्रू समजू नका, कारण देव त्याच्याद्वारे सुद्धा तुमची गरज भागवायला समर्थ देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हिजकियाची प्रार्थना देवाने ऐकली आणि त्याच्यात तो मरणार असं त्याला कळलं. परंतु त्याला माहिती आहे की उत्तर यशाजवळ नाही, उत्तर देवाजवळ आहे. त्याने देवाकडे गेला, प्रार्थना केली. देवाने त्याला यशाच्याच द्वारे सांगितलं. आता सांगितलं तू मरणार आहे. काही काही संदेश त्यांना शब्द बदलायला जरा भीती वाटते. आत्ता सांगितलं मरणार आहे आणि आत्ता सांगितलं की तुझं आयुष्य वाढवलं, असं काही काही संदेश त्यांना जरा भीती वाटते नाही का. पण जे देव सांगतो ते बोला. तुम्हाला काय वाटतं ते बोलू नका. हालेलुया. आत्ता सांगितलं तू मरणार आहे आणि आत्ता थोड्या वेळेने सांगतो, हिजकिया तू अजून 15 वर्ष जगणार आहेस. हालेलुया. त्याचं चिन्ह पण दिलं, पण ते आता मी सांगणार नाही. हालेलुया. मला तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रार्थनेमध्ये इतकी पावर आहे.
तुम्ही नम्रतापूर्वक जी प्रार्थना करता त्याच्यामध्ये ताकद आहे. किती लोकांना वाटतं की मी रोज उद्यापासून रोज प्रार्थना करत असाल, पण मला तुम्हाला सांगू द्या, पुन्हा हात वर करा. मी प्रार्थना करणार, मी प्रार्थना करणार, मी प्रार्थना करणार. मी डोकं नाही चालवणार, प्रार्थना करणार. मी ताकद नाही वापरणार, मी प्रार्थना करणार. मी अनुभवी लोकांकडे पाहणार नाही, मी प्रार्थना करणार. कारण प्रार्थनेच्या द्वारे अशक्य गोष्ट देव शक्य करतो. बंद दरवाजे देव उघडतो. तुमचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या, तुम्हाला माहीत असू द्या तो, पण त्या प्रॉब्लेमला सांगा देव माझ्या बरोबर आहे. तो प्रॉब्लेम किती मोठा असू द्या, माझा देव त्याच्यापेक्षाही मोठा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया.